स्पर्धेसाठी आम्हाला मिळाले. आणि अर्थातच सांगडे संघाचा 12वा खेळाडू अजूनही इथे आलेला नाही. विनंती आहे 12वा खेळाडू आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. तर वळतोय मैदानाकडे. डावाची सुरुवात या ठिकाणी केली जाईल. दोन्ही सलामीवर आपण पाहताय मैदानामध्ये आलेत. आणि अर्थातच विश्वशेठ शेळके जे या ठिकाणी उपस्थित आहेत, सिडकोचे अर्थात कर्मचारी आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान दिले. ज्याने आर्थिक सहकार्य केले ते अर्थातच विश्वशेठ शेळके. दरम्यान पहिल्या चेंडू आपण वळी आणि पहिला चेंडू इथे मात्र स्वैर पंच हात जमीनच समांतर करतात आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी एका धावेचं योगदान खातं उघडलं गेलं. ते अर्थातच प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी शिवशंभो आदेही संघाची. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क आहे नवीन पनवेल एन कडून. पुढचा चेंडू पहा. हा चेंडू मात्र आपण पाहताय अतिशय चांगला चेंडू होता. गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला. उंची थोडी कमी राहिली. फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडू संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता. सलामी जोडी अर्थात विकी म्हात्रे आणि सुशांत यावी शेळके. दरम्यान या चेंडूला भिरकावून दिलाय. जबरदस्त अर्थात हा फटका म्हणता येईल. टायमिंग अतिशय चांगलं होतं. लॉंग ऑफ लॉंग ऑन मधून चेंडूला भिरकावून दिलाय आणि इथे येतोय षटकार. 6 धावांचं योगदान. 6 धावा या खेळपट्टीने षटकारांची बरसात, चौकारांची बरसात आपल्याला पाहिली. जसं मी मगाशी म्हणालो की खरं तर ही खेळपट्टी ही फलंदाजांची धार्जिनी अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या मैदानाचा विचार केला तर अनेक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून अनेक क्रिकेटच्या स्पर्धा इथे रंगल्यात. मग दिवसा खेळणारी क्रिकेट स्पर्धा असू दे, रात्री खेळणारी क्रिकेट स्पर्धा असू दे, विजयशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. तर हा षटकार 6 धावांचं योगदान मिळते. ते फलंदाज विकी म्हात्रे आपलं खातं उघडते. 6 एकूण धावफलक धावा येतात त्या अर्थात 7. बिनबाद 7. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर आहेत. इथे मात्र 1 क्षेत्ररक्षक आपण पाहता येते अर्थात लॉंग ऑन आणि 1 मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केले गेले. आणि उर्वरित क्षेत्ररक्षक गोलंदाज 2 गोलंदाज 1 गोलंदाज 1 यष्टीरक्षक आणि इतर 7 फलंदाज मात्र 30 शॉट सर्कलमध्ये असताना पुढचा चेंडू एंड बदलतो गोलंदाज. या ठिकाणी अपरकट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळपास कुठेही नाही आणि चेंडू आपण कव्हर पॉईंट मधून हा चेंडू सीमापर्यंत. आणखी एक मोठा फटका. 4 धावांचे योगदान. 4 धावा मिळतात त्या संघाला. पुन्हा एकदा पहिल्या डावाप्रमाणे सुरुवात इथे करतोय गावदेवी शिवशंभो आदेही संघ. विश्वशेठ शेळके यांनी जी आर्थिक मदत आमच्या या स्पर्धेसाठी केली त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रत्येकाचं योगदान आहे. आणि असं म्हणतात की तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर केल्याशिवाय क्रिकेट स्पर्धा कधी संपन्न होत नाही. आणि अर्थात असं म्हणतात की पैशाचं सोंग कधी घेता येत नाही आणि तीच खरी आर्थिक बाजू असावी लागते. दरम्यान मैदानाकडे पहा. यावेळी एका पेल आणि पंचांचं बोट अर्थातच संजय सावंत सर यांचं बोट आकाशाकडे गेलं आणि पहिला फलंदाज या ठिकाणी मध्ये गावदेवी शिवशंभो आदेही संघाचा मैदानातून पायचिच्चरपणे परततोय. 1 गडी बाद. एकूण धावफलक धावा येतात त्या 11. फलंदाज विकी म्हात्रे याची खेळी समाप्त ज्याने 1 षटकार आणि 1 चौकारच्या माध्यमातून 10 धावांचं योगदान दिलं तो मात्र या ठिकाणी परततोय. आणि नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी येतोय मैदानामध्ये बाळू शेळके. नवीन फलंदाज या ठिकाणी जाडजूड बांधायचं आपल्याला पाहायला मिळतं. 4 षटकामध्ये साधारणतः जर आपण विचार केला दोन्ही संघ बलवान आहे. दोघांची फलंदाजी चांगली आहे. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये दोन्ही संघ माहेर आहेत. त्यामुळे साधारणतः 4 षटकामध्ये 45-50 धावांपर्यंत धावसंख्या जर उभारली गेली तर प्रतिषटक 12.50 या मैदानावर धावा नोंदवताना प्रतिस्पर्धी संघांवर एक दडपण येऊ शकेल. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हार जीत ही ठरलेली असते आणि जर तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये यश मिळते ते गोलंदाज मंगेश पाटीलला. पहिलं यश पायचीतच्या माध्यमातून मिळालं आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने 10 प्रकारे खेळाडू बाद होतात. परंतु टेनिस विषयाचा विचार केला तर 6 प्रकारे खेळाडूंना बाद दिलं जातं. तर 10 प्रकारे अर्थात लेदर क्रिकेटमध्ये बाद दिलं जातं. दरम्यान ह्या चेंडू थोडीशी उंची घेतली गेली. थोडासा जास्त वळला चेंडू आपण बघा यशस्वीच्या बाहेर गेला. पंचांकडे पर्याय नव्हता. पंचांनी हात जमिनीला समांतर केले आणि गुणलेखक कांचन पालकर जे उपसरपंच केवळे ग्रामपंचायत जे गुणलेखक म्हणून काम करतात त्यांना दर्शवले की हा चेंडू खराब आहे. स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचा. आणखी एक योगदान धावफलक धावा येतात त्या 12. पुढचा चेंडू या ठिकाणी पहा. आता मात्र चांगला चेंडू फेकला होता. आपण पाहिली थोडीशी उंची कमी केली. चेंडूला थोडा आखूट ठेवला आणि इथे फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होती. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. शॉर्ट थर्डमॅन 1 शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट 1 शॉर्ट कव्हर आणि 1 मिड ऑफ ही रचना ऑफ साईडला असताना
गोलंदाज मंगेश पाटील या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. फटकेमध्ये ताकद नव्हती, चेंडू जमिनीला घरघरत अर्थात गेला शॉट मिड विकेटला डीप मिडकून शतविषक चेंडू येईपर्यंत आणखी एक धावेची योगदान मिळते. पहिल्या षटकाची सांगता होते, पहिले षटक समाप्त होते, धावफलक धाव येतात 13 हा खरं तर क्रिकेटमधली अशुभ धाव संख्या म्हणलं तर म्हटलं हाच 13 आकडा हा क्रिकेटची मान देतं सचिनजी तेंडुलकर यांसाठी अतिशय शुभ आकडा ठरला. कारण वयाच्या 13व्या वर्षी ज्याने भारत विरुद्ध पाकिस्तान मैत्रीपूर्ण लढतीमध्ये अर्थातच त्यांनी जी सुरुवात केली होती बेब्रॉस श्रेणीवर, जिथे कपिलदेव निखल यांचा झेल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि तिथूनच खरी त्यांना क्रिकेटमध्ये योगदान मिळालं गेलं. ती मैत्रीपूर्ण लढत होती आणि याच 13व्या वर्षी त्यांनी वानखेडे स्टेडियमवर बॉलबॉयचं काम केलं, जिथे जसं आपण पाहतो आता पप्प्याबाई इथे मात्र गेले 2 दिवस बॉलबॉयचं काम करतात, पाणी मैदानात घेऊन जाणं अशा प्रकारचं काम त्यांनी केलं. आणि बघता बघता तुम्ही पाहिलं की वयाच्या 40 वर्षापर्यंत त्यांनी खूप चांगलं योगदान देत तब्बल 21.5 वर्ष भारतीय क्रिकेटची त्यांनी सेवा केली. हा 13 आकडा त्यांच्यासाठी सचिनजी तेंडुलकरसाठी अर्थात शुभदायक ठरला. तर हे षटक होतं 13 धावा. हे गोलंदाज मंगेश पाटील यांचं महागडं षटक ठरलं. गोलंदाजीमध्ये बदल होते, पॉवर प्लेचं षटक समाप्त होतोय, नवीन षटक घेऊन गोलंदाजी येतोय आशिष पाटील. समोर मात्र फलंदाज तिसऱ्या क्रमांकाला बाळू शेळके असेल, जो वैयक्तिक खेळतो एका धावसंख्येवर. सुशांत शेळके जो आक्रमक फलंदाज, मागच्या सामन्यामधला अर्धशतकवीर ज्याने 60 धावा धावतुलकर नोंदवल्या होत्या. क्षेत्ररक्षण आपण विखरलेला पाहायला मिळतं. दरम्यान पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू यावी. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. या क्षेत्ररक्षण चेंडूवर येतो, इथे मात्र पाहिलं डीप पॉईंट क्षेत्ररक्षण चेंडूवर येणार. गोलंदाजीच्या दिशेने चेंडूची फेकी, 1 धावीचं योगदान मिळते, 1 धाव मिळते संघाला आणि या 1 धावेने धावफलकात 1 ने पुन्हा एकदा वाढवते. विचारले प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीचा हा शेवटचा सामना. गावदेवी शिवशंभू आदई जो संघ फलंदाजी करतोय, तर चिरोबाईलोन सांगडे हा पळसपे या परिसरातला संघ इथे क्षेत्ररक्षण करत असताना आता मात्र हा डिटेल पण अर्धशतकवीर 60 धावांचं योगदान ज्याने दिलं होतं तो अर्थातच सुशांत शेळके यावेळी खेळण्यास तयार असेल. गोलंदाज आशिष पाटील. मुंबई पुणे एक्सप्रेसवे करून हवेतून खेळण्याचा प्रयत्न, फटकेमध्ये ताकद नाहीये. पहा क्षेत्ररक्षण चेंडूवर येते वाडीच लॉंग ऑन वरून, तोपर्यंत केवळ 1च धाव मिळाली ती संघाला. 1 धाव ही गावदेवी शिवशंभू आदई संघाला घेऊन जाते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर 15 या धावसंख्येवर. 1 फलंदाज गमावल्यानंतर जिथे विकी म्हात्रे याला पायचीत म्हणून बाद देण्यात आलं आणि त्यानंतर मात्र आता समोर फलंदाज पुन्हा एकदा येतोय तो बाळू शेळके. आशिष पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळीचा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू होता, थोडी उंची दिली गेली होती. निश्चितच चेंडूला पॉईंट आणि कव्हरमधून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट थोडीशी उशिरा आली, चेंडू मात्र यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची ही सांगता होते. चांगलं क्रिकेट खेळलं जाते. लाडके मायबाप प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहतात, जे खरोखर या स्पर्धेचा आनंद घेतात, आपलं कामधंदा आणि आपली नोकरी व्यवसायातून वेळ काढून या ठिकाणी आलेत, त्या सर्वांचं स्वागत. इथे पाहणार आहोत आपण नेमकं काय घडलं. पंच मात्र सुनील पाटील सर मोरबी या ठिकाणी चेंडू मात्र स्वैर इशारा असल्याचं दर्शवत आहेत. आणखीन 1 धावेचं योगदान. दिशेने टप्पा जर व्यवस्थित ठेवला तर कदाचित धावा रोखू शकतील, पण या ठिकाणी जर विचार केला तर गावदेवी शिवशंभू आदई संघाचा हा घरचं मैदान, घरच्या मैदानावर खेळत असताना चांगला एक सराव आणि निश्चितच त्यांच्या मैदान त्यांना लकी या ठिकाणी असताना या अपरकटच्या माध्यमाने चेंडूला सरळ गलीच्या क्षेत्राच्या वरून सीमापार पाठवलाय आणि एक येते सुंदर फटका चौकार 4 धावांसाठी. 4 धावा हा मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. तो अर्थात फलंदाजाच्या माध्यमातून 4 धावांचं योगदान मिळालं. ते फलंदाज बाळू शेळकेला त्याची वैयक्तिक धावसंख्या ज्यांनी तब्बल 5 चेंडूचा सामना केलाय, 6 धावांचं योगदान दिलंय. मोठा फटका 4 धावा संघाला 20च्या घरात घेऊन जातोय. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठल्यानंतर कदाचित एक दडपण प्रतिस्पर्धावर येऊ शकेल. या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने चेंडूला सरळ उचलून खेळलाय. चेंडू गेला मिडविकेट सीमारेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक संजीवनी चौकार. 4 धावा पुन्हा एकदा या फलंदाज अर्थात बाळू शेळकेच्या बॅटमधून येत आहेत. 4 धावांचं योगदान आपल्या सहकार्याला ते चांगलं योगदान देण्याचा तो प्रयत्न करतोय. एकूण धावसंख्येत वाढ 24 धावा. या 2 संघामधला विजेता संघ हा 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. देवांशी चिंचपाडा या संघाने 2 सामने जिंकून 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केले आणि त्यानंतर आजच्या दिवसातला शेवटचा सामना पाहणार आहोत आणि त्यातील एक संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. अंतिम 4 मध्ये 7 सामने संपवण्याचा विचार निश्चित तेजस म्हात्रे आणि त्यांचे सहकारी करत असताना दरम्यान मैदानाकडे कार्पेट सायने चेंडू खेळून काढलाय. फ्रंट फूट या चेंडूला खेळून एक पाऊल पुढे टाकला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र थोडासा संत गतीने जातोय. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. फेकी केली गेली होती ती अर्थातच मिलानवरून
तोपर्यंत मात्र फलंदाज अतिशय चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या धावेच्या माध्यमातून 2 धावांचं योगदान आपल्या संघाला देतात. 2 धाव मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून एकूण धावफलकात वाढ होते. 2 षटकं समाप्त, धावफलकात धावा येतात 26, प्रतिषटक 13च्या सरासरीने ही धावसंख्या गावदेवी शिवशंभो आदही संघ आपल्या धावफलकात नोंदवत आहे. षटक होतं गोलंदाज आशिष पाटील जे चिरोबाईलून सांगली संघासाठी फेकलं होतं. या षटकात त्यांनी देखील 13 धावा खर्च केल्या. तर पहिल्या षटकात मंगेश, चला वेळ दौडू नका प्लीज, मी विनंती करेन. ते चिरोबाईलून सांगली संघाच्या संघाने एकूण धावसंख्या धावफलकात 26, लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज बाद झाल्यानंतर हा अर्थातच एक फलंदाज बाद झाला होता तो इथे विकी म्हात्रे जो वैयक्तिक 6 धावांचं योगदान देऊन परतला होता. दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत 13 धावा दिल्यात. एक अनाहूत पाहुण्याचं देखील मैदानामध्ये आगमन होते. क्रिकेट म्हणलं की अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील कुत्रा किंवा माकड किंवा नाग आल्याची देखील उदाहरणं आहेत आणि या ठिकाणी एक अनाहूत पाहुण्याचं देखील आगमन. मग ती अगदी आपण पाहिली तर डोंबिवलीची स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक असो किंवा ही आपली स्पर्धा असो. वळी आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन येतोय कारण पॉवर प्लेची षटकं समाप्त झाली आहेत. पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक हे पॉवर प्लेचं नव्हतं. नवीन षटक घेऊन गोलंदाज सूर्यकांत पाटील. 4 गोलंदाज आहेत. नवीन पनवेल कडून गोलसाठी असणार आहे आणि समोर मात्र फलंदाज सुशांत शेळके. क्षेत्रक्षामध्ये बदल केला जातोय. लॉंग लेग तैनात केलं गेलं आहे. स्क्वेअर लेगून क्षेत्रक्षाला हळवलंय कारण एक मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आहे. वरी आपण गोलंदाज पुन्हा एकदा तयार. डावखरा गोलंदाज आहे. या ठिकाणी मात्र थोडंसं बीट होत चेंडू खेळला होता. चेंडू आपण पाहिला तो निश्चित गली क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव फलंदाज मात्र पूर्ण करतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 4 षटकांचा हा सामना तुम्ही पाहतात. पंचांची भूमिका अर्थात संजय सावंत सर ज्याने ठाणे, भिवंडी त्याचबरोबर रायगड, मुंबई लेदर टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगले योगदान दिले. त्यांचे सहकारी सुनील पाटील सर अर्थात मोरबी हे देखील ज्याने निश्चितच पनवेल तालुका, कर्जत या परिसरामध्ये खूप चांगले योगदान त्यांनी दिले. दरम्यान यावेळी अपील मात्र फेटाळलं जाते पण एकाच एंडला दोन्ही फलंदाज आणि ते नेमकं काय झालं पहा. क्रिकेटमधल्या कुरुक्षेत्रावर अर्थात या ठिकाणी मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतो. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या आणि ती आत्महत्या होते ती अर्थात आदही संघाचा फलंदाज बाळू शेळके ज्याने आमचे गुणलेखक कांचन पालकर सांगतात की त्याने 2 चौकारांच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान दिलं 8 चेंडूमध्ये. तो मात्र धावचीच्या रूपाने मैदान परत येत. 2 बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती 27 आणि नवीन फलंदाज मैदान येतो फलंदाज विशाल पाटील. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता तो सुशांत शेळकेचा. पाहूया तो यशस्वी ठरतोय का. तर फलंदाज धावचीत झालाय. पुन्हा एकदा नवीन पनवेल कडून पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने या ठिकाणचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली या गोलंदाजी कारण चेंडूवर फलंदाजाला कोणत्या प्रकारचं मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही. पूर्ण आपले बीट झाला आणि उरलेलं काम यशस्वी पूर्ण केलं. एक अपील देखील होतं. अपील मात्र फेटाळलं गेलं ते पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सूर्यकांत पाटील डावखरा गोलंदाज आहे. या ठिकाणी मात्र हवेतून चेंडूला खेळून दिले. पूल केला चेंडू आपण पाहतात मिड विकेट सीमारेषे पडते. गगनभेदी गगनचुंबी अर्थात संजीवनी षटकार 6 धावांच्या माध्यमातून सुशांत शेळके याच्या धावसंख्येत 6 ने बदल होतोय. एकूण धावसंख्येत वाढ होते ती 33च्या घरामध्ये. 2 बाद 33. सुशांत शेळके याचा विचार आपण केला तर हा पहिला षटकार त्याच्या बॅटमधून आल्या 8 धावांचं त्याने आतापर्यंत योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूला विशाल पाटील आहे. आक्रमक 60 धावांची खेळी करणारा हा फलंदाज. पाहूया आपल्या संघाला की पहिल्या सत्रामध्ये किती धावांपर्यंत योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. लक्ष असेल ते अर्थात सांगली संघाचं या खेळाडूच्या बाद करण्यामध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी म्हणत पहा मात्र इथे नेमकं यष्टेशने काय केलं पहा. शॉर्ट टर्मचा क्षेत्र शॉर्ट फायनल क्षेत्र चेंडू पकडू शकला नाही. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. 2 क्षेत्राचे चेंडू जाऊन चेंडू पकडतात. 2 धावा मिळतात. अर्थात लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. 2 धावा मिळतात ते संघाला. आणि क्रिकेटमध्ये धावा येणं महत्त्वाच्या. धावा कशा येतात त्याला महत्त्व नाही आणि इथे 2 धावांच्या माध्यमातून 35 धावा धावफलकावर नोंदवले जात आहेत. 2 बाद 35. गावदेवी शिवशंभो आदही प्रथम फलंदाजी करत असताना बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा सूर्यकांत पाटील आपल्या बॉलिंग मार्कर. चिरोबा 11 सांगली संघाचा हा गोलंदाज जे वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक फेकत असताना यावेळी हवेत आहे चेंडू मात्र निश्चित पूल केले. मिड विकेट क्षेत्र षटकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. एक मोठा फटका. 6 धावांचं योगदान. षटक मात्र समाप्त होते मात्र शेवट निश्चित गोड होते. 6 धावा मिळतात त्या फलंदाज अर्थातच
सुशांत शेळकेला 6 धावांच्या माध्यमातून धावपलकार धावा येतात 3 षटकांसमोर 41 धावा 41 धावा 3 षटकं म्हणजे प्रति षटक साधारणतः 13.66च्या सरासरीने ही धावा धावपलकार नोंदवली. मी मगाशी म्हणालो होतो की गावदेवी शिवशंभू आदई संघाचं हे घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानामध्ये ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी फलंदाजी केली होती 4 षटकांच्या सामन्यामध्ये साधारणतः 55 ते 60 धावा जर धावपलकार ते नोंदवू शकले तर निश्चित त्या मैदानाचा ते निश्चित वापर करते. पण दुसरीकडे असंही नाही आहे की चिरोबैलोन सांगली संघ देखील तितकाच मजबूत आहे कारण त्यांच्या एका खेळून देखील अर्धशतक नोंदवलंय. पाहिलं तर 51 धावा त्यांनी धावपलकार नोंदवलाय तर हा देखील एक उच्चांक या स्पर्धेचा आपल्या पाहायला मिळेल. दोन्ही कडची तगडी फलंदाजी ही खरी तर जमेची बाजू आहे. एकूण धावा धावपलकार आल्या त्या आतापर्यंत 41 3 षटक समाप्तीनंतर 3 षटकांसमाप्त 41 धावा 41 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 फलंदाज गमावल्यानंतर गावदेवी शिवशंभू आदई क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजीचं युद्ध. आणि आज आपण पाहतात हा आजचा दिवस म्हणजे मंगळवार हा अर्थात गणपती बाप्पाचा दिवस. तर महाराष्ट्रातल्या ज्या 3.5 शक्तिपीठ आहेत त्या शक्तिपीठ अर्थातच त्या देवींचे देखील दिवस कारण एकविरा देवी ही आगरी कोळी लोकांना पावणारी देवी असं म्हणतात. आणि जसं मी मगाशी म्हणते की कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी रेणुका देवी नांदेडची आणि अर्धपीठ ज्या नेहमी म्हणतात की नाशिक जवळी सप्तशृंगी वणीची देवी हे 3.5 पीठ त्या देवींचं निश्चितच आजचा दिवस. आणि एकविरा देवी एका देवाची अर्थात म्हणून तिला एकविराची माता म्हणून एकविरा असं समजलं तिचाही दिवस. वळी आपण मैदानाकडे शेवटचे षटक गोलंदाज वैभव पाटील. वैभव डावखुरा गोलंदाज आहे या ठिकाणी सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने आपल्या पारुतून चेंडू अडवला आणि इथे मात्र यष्टी उखडली गेली. धावचीच्या रूपाने आणखीन एक फलंदाज मैदानातून गमावला तो गावदेवी शिवशंभू आदई संघाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय तो विशाल पाटील या ठिकाणी अर्थातच धावचीच्या रूपाने बाद होतोय. 0 या धावसंख्येवर डकआउट म्हणून फलंदाज गमावतोय आणि आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत 41 या धावसंख्येवर. शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये चांगली गोलंदाजी पाहिली मिळाली ह्या डावखोरी गोलंदाजी वैभव पाटील जो डावखोरा गोलंदाजी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कडून गोलंदाजी करतोय. एक चांगली खेळपट्टी हिरवगार मैदान आणि त्याचबरोबर लाडकी क्रिकेट रसिक यांचं निश्चित एक चांगलं योगदान मिळाले. काय पाहिजे तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाकडे केली जाते आणि मला बोलतात तेजस म्हात्रे जे आमचे आयोजक आहेत मुंबई महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्यांनी खूप चांगले योगदान दिले आतापर्यंत या संपूर्ण या पनवेल तालुक्यामध्ये. ते या ठिकाणी तिसऱ्या पंचांची भूमिका निभावण्यासाठी मैदानाकडे येत आहेत. हरकत घेतली गेली गोलंदाजावर पाहूया या ठिकाणी त्या हरकतीमध्ये गोलंदाज पास होणार का हा प्रश्नचिन्ह मैदानात आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायकडून पुन्हा एकदा गोलंदाज वैभव पाटील तयार होतोय. 7-8 पॉईंटचा रनअप आहे पंचांच्या अर्थात डावीकडून. डाव्या हाताने या ठिकाणी अपरकटच्या माध्यमातून चेंडूला हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षकमध्ये चेंडूवर नाहीये आपण पाहतात या ठिकाणी कव्हर पॉईंट मध्ये चेंडू सीमा पटोय आणि एक सुंदर चौकार संजीवनी चौकार 4 धावांचं योगदान येते. ते फलंदाजाला 4 धावा मिळतात त्या फलंदाज सुशांत शेळकेला. सुशांत शेळके याच्या धावसंख्येत 4 बदल त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकार आणि 4च्या माध्यमातून चौकाराच्या माध्यमातून तब्बल 18 धावांचं त्यांनी योगदान दिले. आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न निश्चितच दोन्ही सामन्यामध्ये करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक थोडासा बदल केला जातोय. आपण पाहतात की इथे शॉर्ट कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आणला जातोय. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला तैनात केलं गेलंय ते अर्थातच सुशांत शेळकेसाठी. यावेळी पाहायला चेंडू डाव्या एसटीच्या जवळ येतोय. उभ्या चेंडूला सरळ ब्रिकाउंट दिला. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे आलाय. एक आणखीन खणखणी षटकार 6 धावांचं योगदान आणि या 6 धावा संघाला घेऊन गेल्या अर्धशतका पलीकडे 51 या धावसंख्येवर 2/51 धावा धावपलकर आत्ता पडलेल्या शेवटच्या षटकामध्ये एक चांगली चौफेर फटकेबाजी इथे पाहायला मिळते. ती अर्थातच गावदेवी शिवशंभू आदई संघाकडून येणारे काही चेंडू या षटकातले अजूनही बाकी आहेत. आता मात्र गोलंदाजाला प्रश्न पडला की चेंडू कसं टाकायचं. मगाशी पाहिलं तर आपण उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू टाकला. चेंडूला सरळ सीमापार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता मात्र डाव्या एसटीच्या जवळ चेंडू फेकला आणि हा चेंडू देखील तुम्ही पाहताय ते अर्थात या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग मधून सीमापार पाठवला. 6 धावांचं योगदान मिळालं. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. सुशांत शेळके 24 या धावसंख्येवर खेळते. एक सलामीला फलंदाज आक्रमक भूमिका निभावतोय आणि डावाची सुरुवात कशी करायची खूप चांगलं योगदान तो देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आज या सामन्यासाठी आदई परिसरातून अनेक ग्रामस्थ या ठिकाणी क्रिकेट रसिक आले आहेत या स्पर्धेसाठी. दरम्यान
पुढे चेंडू इथे मात्र कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे चेंडू पकडणार तोपर्यंत दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज यशस्वी ठरला तरी देखील मात्र या ठिकाणी धावचीच्या रूपाने आणखीन एक फलंदाज मैदानातून गमावले 3 फलंदाज आतापर्यंत मैदानातून परतलेत आणि अशा प्रकारे धावपलकर आल्यात त्या 52 धावेचे योगदान 52 धावा नवीन फलंदाज मैदानात येतोय धावचीच्या रूपाने कौस्तुभ ठाकूर या ठिकाणी परततो आणि नवीन फलंदाज प्रणित शेळके या ठिकाणी मैदानामध्ये या षटकातले काही चेंडू बाकी असताना एकीकडे 24 धावसंख्या खेळणारा फलंदाज अर्थातच सुशांत 25 धावसंख्येकडे माफ करा कारण एक धाव त्याच्या खात्यात जमा झाली दरम्यान पंचांच्या डावीकडून अर्थात उजव्या हाताने यावेळी पहा बॅटच्या पट्ट्यात चेंडू गेला मिड विकेटला या चेंडूला फैरकावून दिलंय पूलचा फटका येतोय गगनचुंबी षटकार 6 धावांचं योगदान 6 धावांच्या माध्यमातून सुशांत याची वैयक्तिक धावसंख्या 31 आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या येते ती 58 धावा धावपलकर आल्या त्या गावदेवी शिवशंभो आदी संघाच्या चिरोबा 11 सांगली संघाविरुद्ध खेळत असताना जी अपेक्षित धावसंख्या होती या संघाकडून ती अगदी त्या धावसंख्येच्या बरोबर उभारणी करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय परंतु दुसऱ्या बाजूकडे जर विचार केला तर अर्थातच चेरोबाईलून सांगली संघ देखील तितकाच आक्रमक आहे चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत कारण त्यांनी 91 धावा देखील या स्पर्धेतला धावांचा उच्चांक देखील नोंदवला पुढचा चेंडू कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे पहा यष्टी या ठिकाणी धावचीच्या रूपाने उकडली गेली शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर धावचीच्या रूपाने फलंदाज गमावला 4 फलंदाज गमावले 4 गडी बाद धावपलकर आल्या त्या 58 आणि 59 धावांचं लक्ष इथे समोर ठेवले गेले ते अर्थात चिरोबेलन सांगली संघासमोर 4 षटकामध्ये 59 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे पाहिलं तर साधारणतः 14.75 धावाची गरज आहे प्रत्येक षटकामागे फलंदाजीचं आपण पृथक्करण जर आपण पाहिलं सुशांत शेळके नाबाद राहिला ज्याने तब्बल 31 धावांची एक जबरदस्त खेळी केली आपल्या संघासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे कारण एक निश्चित चांगलं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलं गोलंदाजीच्या बाबतीत विचार केला तर मात्र चिरोबाई लावून सांगलीचे 4ही गोलंदाज हे अर्थातच महागडे गोलंदाज ठरले कारण पहिल्या षटकात 13 दुसऱ्या षटकात 13 तिसऱ्या षटकात 15 आणि चौथ्या षटकात 17 या धावा येथे आल्यात लाईनअपच्या आणि अर्थातच एक आणखीन माहिती आमच्या कांचन पालकर यांच्या माध्यमातून मिळते की आतापर्यंत स्पर्धेमध्ये फलंदाजीचा विचार जर केला तर आतापर्यंत त्यांनी 28 चेंडूमध्ये तब्बल 51 धावा या धावपलकर सुशांत हॅलो थँक्यू सो मच काका मात्रे सर 59 धावा करायच्या त्या मॅचमध्ये आता मात्र धावांचा पाठला करत असताना 24 चेंडू आणि 59 मागच्या मॅचमध्ये सांगली टीमनं या स्पर्धेमधील उच्चांक नोंदवला सर्वाधिक धावसंख्या नोंदवली होती तब्बल 90 धावा या स्पर्धेमध्ये टुकल्या गेल्या ज्यावेळेस मात्र आपण पाहिलं होतं आशिष पाटीलला एक तुफानी अर्धशतकी इनिंग त्याच्या माध्यमातून 24 बॉल आणि 76 धावांची आणि पुन्हा एकदा अशाच इनिंगची गरज असेल ती चिरोबा 11 सांगली टीमला कारण बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सुशांत शेळके ज्यानं पहिल्या मॅचमध्ये अर्धशतकी खेळी साकारली होती 60 धावा ठोकल्या होत्या याही मॅचमध्ये 11 बॉलमध्ये 31 धावांची झंझावाती इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली त्याला मात्र चांगली साथ असेल बाळू शेळके असेल सुरुवातीला विकी मात्रे असेल या दोघांनी चांगली साथ दिली आणि एक चांगला स्कोर कार्ड
आपल्याला पाहायला मिळतोय तो पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 58 धावा उभारल्यात आणि 59 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून मात्र सलामीची जोडी चेरोबा 11 सांगणे टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. देवांश 11 चिंचपाडा संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तर सलामीची जोडी मैदानामध्ये मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सर्वाधिक धावा ज्याने या स्पर्धेमध्ये ठोकल्यात तोच आशिष पाटील. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय तो त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंडला वैभव भोपी गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन. विशालचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्वतःला ऍडजस्ट करत खेळलाय. कॅच ही कॅच नव्हे तर कदाचित ही मॅचच घेतले. अफलातून प्रयत्न त्या ठिकाणी आदिनाथ पाटीलनं कमाल केले. पहिल्याच बॉलवर आशिष पाटील स्टार कास्ट खेळाडू यावेळी 0 या धावसंख्येवर कोणतंही योगदान न देता महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र भोपळाही फोडून न देता मात्र त्याला परतवलं जात आहे ते उत्तम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. आदिनाथनं कमाल केले या मॅच मध्ये. अगदी रनिंग कॅच त्या ठिकाणी घेतली गेली आणि पहिल्याच बॉलवर बॅकफुटवर फेकलं जात आहे चेरोबा 11 सांगणे टीमला. मागच्या मॅच मध्ये 76 धावा कुठल्या होत्या या फलंदाजानं. त्याच फलंदाजाला 0 मात्र बाद केलंय. क्रिकेटमध्ये तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागतं आणि पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये यश आणि अपयश किती क्षणभंगूर आहे पहा. मागच्या मॅच मधल्या 76 धावा या मॅच मध्ये तुम्हाला कामास नाही येऊ शकत. तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागते आणि इथे मात्र आशिष पाटील गडबडलाय. पहिल्याच बॉलवर मात्र कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवर मोठा हादरा मात्र दूर सारलाय तो गोलंदाज विशाल पाटीलना. चांगली सुरुवात झाली शिवशंभो अदय टीमची. याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न वेगानं मात्र टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येणारा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. विशाल पाटील भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. कौदवी शिवशंभो अदई संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार का याकडे मात्र लक्ष असेल. देवांश 11 चिंचपाडा संघाच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ खेळणार आजची संध्याकाळची जी लढत होणार आहे या मॅच नंतर आणि तिथून मात्र एका ट्रॉफीवर मात्र कोणता संघ आजच्या दिवसामध्ये हक्क सांगणार. परंतु त्यासाठी मात्र ही विद्यमान लढत फार महत्वाची आहे. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र स्लॉग स्वीप केलाय आणि बॉल मात्र अक्षरशः फेकून दिलाय स्टेडियमच्या बाहेर. वाडिश लॉंगॉनच्या वरतून टोकलेला हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. बॅट्समन वैभव भोपी याच्या बॅट मधून क्षमता जरूर आहे सांगणे टीम मध्ये सुद्धा या धावा चेस करण्याची. त्यासाठी मात्र वैभवला उभं राहावं लागेल. रमाकांत पाटील त्याच्या साथीला परंतु हा फटका जर पाहिला तर बराच दूरवर जाऊन पडला हा षटकार आणि ताकद आहे वैभव भोपीची. आशिष पाटीलची साथ मिळणं या मॅच मध्ये फार गरजेचं जरूर होतं परंतु जर त्याला काहीच फायदा नाहीये. फॉरगेटिंग इज अन आर्ट. झालं गेलं तुम्हाला विसरून जावं लागेल. पुढे नव्यानं तुम्हाला पावलं टाकावी लागतील. मागच्या चेंडूवर काय झालं आशिष पाटील कसा बाद झाला आशिष पाटीलचं टेन्शन आता मात्र घ्यायचं की नाही हे सगळं विसरून तुम्हाला आता मात्र नव्यानं सुरुवात करावी लागणार आहे. तरच या मॅच मध्ये तुमचा निभाव लागू शकतो आणि तोच प्रयत्न आता मात्र वैभव भोपीनं केलाय. या षटकारानं मात्र पुन्हा एकदा थोडंसं आनंदाचं वातावरण जरूर असेल सांगलीवासियांच्या पाहायला गेलं तर मनामध्ये. गोलंदाज विशाल पाटील पुन्हा एकदा. याचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न वाईडलाईनच्या बाहेरून पंच संजय सावंतांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र येते. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड 7 या आकड्यावर 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा ओव्हर द विकेटनं. बॉल लोवर फुल टॉस होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच येईल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 8वी धाव फलकावर. 59 धावा करायच्या आहेत. 15च्या सरासरीनं चालायचं या मॅच मध्ये. एखादं चांगलं षटक फार गरजेचं असेल ते सांगणे टीमच्या दृष्टिकोनातून. त्यासाठी वैभव भोपीला आता मात्र संपूर्णपणे 4 षटकं खेळावे लागतील. रमाकांत पाटील ऑन स्ट्राईक पहिल्यांदाच. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनला. ओ हा डायरेक्ट हिट झाला असता तर आता मात्र गाशा गुंडाळावा लागला असं सांगणे टीमला. कारण वैभव भोपी डेंजर एंडला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं सुशांत शेळकेकडून आणि फेकी सुद्धा चूक झाली असती तर मात्र टेन्शन खूपच वाढलं असतं. बाल बचावलाय. धोकादायक धाव करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता विशाल पाटील या गोलंदाजाकडून.
लोवर फुलटॉस बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र चिकी व्हेरी फास्ट यावेळेस पूर्ण केली गेली. पहिलं षटक मात्र चांगलं राहिलंय ते गावदेवी शिवशंभो आदई संघासाठी. पहिल्या षटकामध्ये आल्यात 9 धाबा. एक फलंदाज जो पहिल्याच बॉलवर आउट झाला होता आशिष पाटील, आणि ही फार निर्णायक विकेट होती या मॅचची. अजूनही मॅच संपलेली नाही, उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांमध्ये 50 धाबा करायच्या आहेत. काय घडणार या मॅच मध्ये, या धावा चेस होणार का? काल संध्याकाळचा सामना तुम्ही पाहिला असेल, जर्मन दापोली संघाने 4 ओव्हर्समध्ये 66 धावा करायच्या होत्या, आणि या 66 धावा मात्र काही चेंडू शिल्लक ठेवून मात्र त्या पूर्ण केल्या होत्या. परंतु त्यासाठी मात्र एका फलंदाजाला शेवटपर्यंत फटकेबाजी करावी लागेल, आणि वैभव भोपीमध्ये ती क्षमता जरूर आहे. नवीन गोलंदाज तुषार पाटील येतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. विशाल पाटीलनं एक महत्वपूर्ण सफलता आपल्या नावावर केले. रमाकांत पाटील ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. तुषारचा हा बॉल यावेळेस मात्र घेऊन काढला अगदी समोर. लॉंगॉनचा फिल्डर येतोय. बुडाऊनच्या दिशेमध्ये ही धाव घेतली जाते. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या 10 धावा. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी 2021 शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. तुषार पाटील गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोर उडवलाय बॉलला, साइड स्क्रीनच्या वरतून फेकलाय. आणखीन एक दमदार फटका वैभव भोपीच्या बॅट मधून. 6 नंबर 2 षटकार. ती क्षमता आहे, ही खासियत आहे या फलंदाजामध्ये, आणि हा फलंदाज जर शेवटपर्यंत राहिला तर वेगळं चित्र या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याला सुद्धा साथ चांगली मिळणं गरजेचं आहे इतर फलंदाजांची. तुषार पाटीलचा हा बॉल मात्र 6 धावा देऊन गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 16 वर जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड 59 धावा चेस करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा बॉल चालला. वेगाने ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी यष्टी रक्षकाकडे येते. तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. या 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 15 चेंडू आणि 41 धावा असं समीकरण आहे. काही घडू शकते या मॅच मध्ये. 2-3 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये टर्न करू शकतो तो चेरोबा 11 सांगडे संघ. कडे मैदान असं आहे, कितीही धावा या मैदानावर चेस होऊ शकतात. हा मैदानाचा इतिहास आहे. फलंदाजांचं नंदनवन असणारी ही खेळपट्टी आहे. त्याचा बॉल इथे मात्र थोडासा बाहेर घेऊन निघून खेळण्याचा प्रयत्न. वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा हा बॉल. अंपायर सुनील पाटील सर फ्रॉम मोरबी यांच्याकडून इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. 15 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत सांगडे संघाच्या दृष्टिकोनातून. शेवटच्या 2 षटकांमध्ये किती अंतर राहणार आहे हे अंतर ठरवणारी हे 3 चेंडू असतील. तुषार पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस पुन्हा एकदा सुपर स्ट्रोक अक्षरशः खोदून काढलाय. या बॉलला व्ही शेप मध्ये ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या वरतून खेचलेला हा 3रा षटकार. बॅट्समन वैभव भोपीच्या बॅट मधून अफलातून सहज रीतीनं मात्र एवढा लांब लचक षटकार मारतोय, आणि अगदी त्याच्या समोर बॉल आला रे आला की तो बाहेर गेलाच म्हणून समजा. आणि अजून या मॅच मध्ये जिवंत ठेवण्याचं काम सलामीवीर वैभव भोपीने केलंय. 25 धाबा धाव फलकावर. इथून मात्र 14-34 समीकरण आहे. 14-34 समीकरण पाहिलं तर 17ची सरासरी आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, त्यानंतरच आपण सरासरी म्हणू शकतो. परंतु या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये बॅलन्स राहू शकतं तो चेरोबा 11 सांगडे संघ. तुषार पाटील 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये आलेत. टप्प्याचा बॉल थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग जुळलं नाहीये. सिंगल येत आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो होता त्या ठिकाणी, परंतु बाल बचावलाय.
गोलंदाज तुषार पुन्हा एकदा थोडासा लेगस्टम्पच्या बाहेरून जातोय हा बॉल. इथे पंच इशारा करतात. थोडंसं संभ्रम त्या ठिकाणी. ऑनस्ट्रेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग रिजनकडे खेळण्याचा हा प्रयत्न केला होता बॅट्समन रमाकांत त्या ठिकाणी आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. लेगस्टम्पच्या बाहेरून गेलेला हा बॉल. ऑब्व्हियसली क्रिकेटमध्ये लेगस्टम्पच्या बाहेरून गेला की तुम्हाला व्हाईट बॉल द्यावाच लागतो. इथे एक अतिरिक्त रन मात्र मिळाली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 27. अकोटाप्याचा बॉल समोर पूल केलाय. यावेळेस मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अगोदरच म्हणालो होतो चांगली साथ मिळणं वैभव भोपीला फार गरजेचं आहे. वैभव भोपी एकटा खेळून जमणार नाहीये. त्याला बाकीच्या फलंदाजांनी सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे. एखादा खराब चेंडू भेटला की तो फोडून काढणं सुद्धा गरजेचं आहे. 12 चेंडू आणि गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी ती 31 धावांची. धावफलकावर 28 धावा लागल्यात. 12 बॉलमध्ये 28 आल्यात. 12 बॉलमध्ये 31 आणायचे आहेत. निम्म अंतर जवळजवळ पूर्ण केलंय. निम्म अजूनही बाकी आहे. देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण स्टेजवर येऊन राहा. चला स्पीडअप करा टीम आदई. आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. तर 2 षटकांमध्ये 31 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय ते वैभव भोपी समोर. सगळं लक्ष केंद्रित त्याच्याकडे राहिलंय. कारण जे 3 षटकार पाहिले एवढ्या जबरदस्त पाहायला गेलं तर शक्तीनं मात्र ते षटकार फेकलेत. आणि त्याच्याकडून मात्र नक्कीच आहे. 31 धावा म्हटले की 5 षटकार मारायचे आहेत आतापर्यंत. 5 षटकारांनी हा सामना जिंकता येऊ शकतो. 4 षटकार मारले एखादा चौकार आला तरी हे सामना जिंकता येऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. किती षटकार या ओव्हरमध्ये आले पाहिजेत. 4थ्या षटकासाठी किती षटकार राहिले पाहिजेत. अशाच पद्धतीनं हा धाबांचा चेस होऊ शकतो. 4व्या गोलंदाज मानव शेळके. 3रं षटक. लोपर फुल टॉस बॉल. यावेळेस ड्राईव्ह केला. एक टप्पा पडल्यानंतर बॉल फ्लाय होतोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. इथे मात्र चांगली साथ निभावत असताना रमाकांत पाटीलच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत असा चौकार. थोडेसे नाराज आहेत त्याच्यावर. क्षेत्ररक्षकाची लगेच बदली केली जाते. धावसंख्या 4 ने पुढे चालले. जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड 32 या आकड्यावर. 32. आणि आता मात्र 11 चेंडू आणि 27 धावा. शेवटच्या षटकामध्ये किती धावा करायच्या आहेत आणि हे कॅल्क्युलेशन मनात ठेवून आता मात्र या षटकामध्ये धावा जोडाव्या लागतील. देवांश इलेव्हन चिंचपाडा टीमचा कॅप्टन आपण यायचंय. थोडं स्पीडअप करा. पंचांना सुद्धा विनंती असेल तंबी देत चला खेळाडूंना. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. पुढे जाऊन अडवायचा की मागे येऊन टप्पा घ्यायचा या विवंचनेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक राहील आणि त्याच्या डोक्यावरून मात्र हा चौकार निघून गेला. लेफ्ट मोर द विकेट ना. अकूट टप्प्याचा बॉल. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतो. क्षेत्ररक्षक चाललाय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन. झोकून दिलं होतं. पूर्ण शरीर झोकून दिलं होतं. टीमसाठी जरूर धावा अडवल्यात. या निर्णायक धावा मित्र म्हणे क्षेत्ररक्षणामधून अडवल्यात. आदिनाथ पाटील मगाशी सुद्धा पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून घडलं होतं. आणि युवा आहे आणि त्याचमुळे मात्र हा जोश पाहायला मिळतो. एक वेगळी एनर्जेटिक कांचनजी पाहायला मिळतं आपल्या युवा खेळाडूंच्या मध्ये. आणि हे भविष्य आहे क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य. आदई संघाचा विचार केला तर अगदी नवीन गोलंदाज यावर्षी शोधून काढले. तुषार पाटील असेल, मानव असेल. आणि हे फार गरजेचं आहे नवीन खेळाडूंना संधी देणं, त्यांना प्रोत्साहन देणं. कारण हेच तर खऱ्या अर्थाने क्रिकेटचं भविष्य आहे. युवा खेळाडू. गोलंदाज तयार. मानव राऊंड विकेटनं आला होता. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडंसं फंबल परंतु एकच धाव. कारण वैभव भोपीला हवी होती स्ट्राईक. धावसंख्या 1 ने पुढे चालले. जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड आता मात्र 35 या आकड्यावर. 9 चेंडू आणि 24 धावा. 9 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. सामना बरोबरीमध्ये सुटला
तर बॉल आउट केलं जाईल. थोडंसं टाइमपास प्रेक्षकांना. 9 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण मात्र या मॅच मध्ये असेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मानव. पुन्हा एकदा तेच पाहायला गेलं तर आदई संघानं मागच्या मॅच मध्ये केलं होतं. धडपड आणण्याचा प्रयत्न, अगदी फलंदाजाच्या समोरील लक्ष विचलित करण्याची ही खेळी जी आहे, आजकाल सर्रासपणे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा धडपड आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मागच्या मॅच मध्ये यशस्वी राहिला होता हा प्रयत्न टेंबोडे संघाच्या विरोधामध्ये. असं वाटलं होतं टेंबोडे संघ सुद्धा धावांचा पाठलाग जवळजवळ आणला होता करत. अकुटप्पाचा बॉल, बॅटची एज, सुटकेचा निश्वास टाकला असेल. टाळ्या पडल्यात आता मात्र या विकेटसाठी. वैभव भोपी हुक कडाचा प्रयत्न केला, बॅटची वरची कडा लागली आणि त्यानंतर मात्र टिपलेला एक सुंदर झेल. आणि आता मात्र पाहायला गेलं तर थोडेसे धाबे दडाणलेत ते चेरोबा 11 सांगडे टीमचं. चांगले प्रयत्न हा सामना जिंकवण्यासाठी मात्र केलं ते वैभव भोपीनं. 3 उत्तुंग षटकाराच्या सहाय्यानं 8 चेंडूंमध्ये 22 धावांची खेळी साकारली. परंतु ही खेळी मात्र विजयामध्ये रूपांतरित करू शकली नाहीयेत. सामना अजून संपलेला नाहीये. येणारे 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 35 धावा धावफलकावर लागल्यात. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील सांगडे टीमसाठी. काही झालं तरी एखादा मोठा फटका या 2 चेंडूंवर येणं फार गरजेचं, तरच कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये हे थोडंसं आव्हान आपल्या आटोक्यामध्ये राहू शकतो. आणि त्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागेल सुधीर पाटीलला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. सुधीर पाटील नॉन स्ट्राईक एंडला, रमाकांत पाटील. दोनही फलंदाजांकडून फार मोठी अपेक्षा आता मात्र सांगडेवासियांना असेल. परंतु ही निर्णायक क्षणाला मात्र मानव शेळकेनं घेतलेली विकेट या मॅच मध्ये बरंच काही सांगून जाणार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. याचा हा बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल सुटलाय. पहिली धाव, दुसरी धाव, 2 रन्स मात्र कंप्लीट. अगोदर लक्ष नव्हतं, अन्यथा अजून एखादी धाव झाली असती. या 2 धावा मात्र मिळाल्या. 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. 7 चेंडू 22 धावा असं समीकरण मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीच्या या लढती पाहण्यासाठी आल्यात. क्रीडांगणाभोवती असलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. स्वागतम. खूप चुरशीचे सामने मात्र या ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातलाच एक चुरशीचा सामना तुमच्या समोर. थोडासा खूप टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट ऑफ लेंथ पंचांनी मात्र डिक्लेअर केलंय इट्स अनप्लेएबल डिलिव्हरी. चांगला डिसिजन अंपायर्स कडून. स्कोअर लेग अंपायर सुनील पाटील सर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 38 वर 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू 21 धावा. एखादा मोठा फटका आला तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये 15 धावा जी सरासरी होती 15ची ती राहू शकते. परंतु इथे मात्र एखादा निर्धाव चेंडू आला तर थोडंसं कठीण होऊ शकतं. याचा बॉल एज लागले. बॉल मात्र चाललाय शॉर्ट थर्डमॅनला चकून डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. निर्णायक क्षणाला आलेला सांगणे टीम साठी नवसंजीवनी देणारा हा कणकणीत असा चौकार. आणि या चौकारानं आता मात्र पाहायला गेलं तर आव्हान राहिले शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे. झेल सुटल्यानंतर मात्र या धावा आल्यात. त्यामुळं क्षेत्ररक्षकाचं काम किती महत्वाचं असतं एखाद्या मॅच मध्ये. जर तो झेल टिपला असता शॉर्ट फाईन लेगला तर या धावा मात्र नसत्या निघाल्या आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र जास्त नॉट टीम मीटिंग्स नॉट अलाउड अदर टीम. कारण अजून एक मॅच बॅलन्स आहे. कृपया सगळे एकत्र होऊ नका. 1-2 मुख्य खेळाडू या. 1-2 मुख्य खेळाडू या. कृपया करून अंपायर्स तंबी द्या. कारण शेवटचा सामना बाकी आहे. कारण प्रत्येक ओव्हर्स नंतर टीम मीटिंग घेतली जाते. इट्स नॉट गुड फॉर क्रिकेट. कारण जर 50 ओव्हरच्या मॅच मध्ये कांचन जर खेळाडूंनी प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेतली तर ती मॅच, कारण अगोदरच टाइम मध्ये सामना संपवला नाही तर कॅप्टनला दंड असतो. कॅप्टनला दंड असतो. पण अशा वेळी टीम मीटिंग जास्त घेतल्या तर इंटरनॅशनल मॅचेससाठी सुद्धा तुम्हाला वन डे जी 2 दिवस लागतील एखाद्या वन डे साठी. वैभव पाटीलनं शेवटचं षटक टाकलं होतं. 17 धावा दिल्या होत्या. त्याच 17 धावा तुम्हाला काढायच्याच चांगली टीम. शेवटच्या षटकामध्ये दिलेल्या धावांची भरपाई करावी लागेल. परंतु वैभव भोपीच्या विकेट नंतर थोडासा खेळ पालटलाय. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जरूर पाहायला मिळतोय आतापर्यंत शिवशंभो गावदेवी आदही संघ. परंतु क्रिकेट असा खेळ आहे काहीही कधीही घडू शकतो. आणि यासाठीच मात्र मोठ्या संख्येनं हा प्रेक्षक वर्ग उगाचच कामधंदे सोडून या क्रीडांगणावर येत नाही. खऱ्या अर्थाने क्रिकेटची चुरस, क्रिकेटली रंजकता मात्र पाहण्यासाठी जमलेला हा तमाम क्रीडा वर्ग. 6 चेंडू 17 धावा. आदिनाथ पाटील.
पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, इथे मात्र झेल सुटलाय. 2 धावा मात्र मिळाल्या. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र केलाय, परंतु तिसऱ्या धाव्यासाठी मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो रमाकांत पाटील. शेवटचे 5 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज आहे. 5 चेंडू 15 धावा. आशिष पाटील, वैभव बोपी याच्यामधील एखादा फलंदाज असता तर तेवढं टेन्शन नसतं, परंतु आता मात्र इथून एखाद्या फलंदाजाला हा मैदान गाजवण्याची चांगली संधी आहे. सुधीर पाटील असेल किंवा आता नवीन जाणारा फलंदाज आपण पाहिला मंगेश पाटील असेल, दोनही फलंदाजांना हिरो होण्याची संधी आहे आणि ती हिरो होण्याची संधी राजीव गांधी मैदानावर. पाहायला गेलं तर एक मोठा इतिहास या मैदानाचा, मोठी स्पर्धा आपण खेळतोय, त्यामुळे योगदान किती असेल पाहूया. आदिनाथ पाटील यावेळेचा हा फटका, इथे मात्र अगदी सहजतेनं हा झेल टिपलाय. लॉंग ऑफला मात्र क्षेत्रामध्ये हा झेल मात्र टिपलाय आणि या विकेटचं पतन मात्र होतोय. अजून एक फलंदाज माघारी येतोय आणि इथे सामना थोडासा डोईजड होतोय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बरोबरी झाली तर सामना बॉल आउटवर जाईल, परंतु त्यासाठी सुद्धा तुम्हाला अजून धावा कराव्या लागतील. 44 धावा झाल्या त्या मॅचमध्ये, 14 धावा झाल्या तर सामना बरोबरीमध्ये टाय होऊ शकतो. त्यासाठी 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे सांगडे टीमला, परंतु ते फटके मात्र कोणाच्या बॅटमधून येणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागली असेल. चांगली गोलंदाजी करतोय आदिनाथ पाटील. शेवटचं षटक या यंगस्टार आहे या टीमचा, परंतु अंडर प्रेशरमध्ये मात्र ही केलेली गोलंदाजी नक्कीच भाव खाऊन जाणारी आहे. ओव्हर द विकेट ना यावेळेचा बॉल लेफ्ट केलाय, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल, धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. आता मात्र येणारे शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. 4-14, 2 षटकार, 1 षटकार 2 चौकार अशा समीकरणानं मात्र हा सामना चेस होऊ शकतो. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. हे प्रेशर आहे, हे प्रेशर आहे आणि युवा खेळाडू आहे. बऱ्याच वेळा अशी मॅच सिच्युएशन हँडल करणं यंगस्टरांना फार कठीण जातं. गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाले ती आदिनाथ पाटीलची, परंतु या 2 व्हाईट बॉल्सना इथून 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगला बॉल होता, फुलर लेंथ खोदून काढलाय. इथे मात्र थोडंसं चाचपडतं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या जातील. या दुहेरी धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, सामना हळूहळू पुढे चाललाय. शेवटचे 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. काही झालं तरी या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येणं अनिवार्य आहे सांगली टीमसाठी. सामना बरोबर झुंज दिले, शेवटपर्यंत लढलाय चिरोबा 11 सांगली संघ. सामन्याचा निकाल काय लागेल हे प्रेक्षकांना सुद्धा माहिती नाहीये. 3 चेंडू आणि 11 धावा, एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा असेल. मंगेश पाटील यावेळेचा हा बॉल एजन टेकन, फलंदाज होते बाद. मोठी सफलता. निर्णायक क्षणाला मात्र आदिनाथ पाटील आपल्या टीमसाठी अजून एक विकेट मात्र मिळवून दिले. 2 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. आता मात्र येणाऱ्या फलंदाजाला 2ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागणार आहेत आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रणित दाखल होतोय. 2 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. 1 चौकार 1 षटकार आला, सामना बरोबरीमध्ये सुटेल. टाय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल आउटवर हा सामना जाईल, परंतु 2 षटकार आले तर सांगडे संघ जिंकू शकतो आणि काहीच ना आलं तर नक्कीच गावदेवी शिवशंभो आदई हा सामना जिंकू शकतो. चला 2 चेंडू 11 धावा, स्पीडअप करा आदई टीम. अजूनही रणनीती आखतोय, बऱ्याच रणनीती आखल्यात, परंतु या रणनीती बराच वेळ घेतला, तो फायद्याचा ठरलाय त्यांचा. आयोजकांचा वेळ मात्र खर्च गेलाय, कारण तेजस्वी मात्रे अगदी आम्हाला प्रत्येक चेंडूकडे सांगतात. पुन्हा एकदा समोर आणले 2 क्षेत्ररक्षक. एखाद्याचा स्टेप आउट केला आणि पटकन बॅट लागली तर खूप जोखमीचं आहे. जोरात बॉल आला तरीही जोखीम आहे. ही जोखीम पत्करली जाते 2 क्षेत्ररक्षकांनी. का तर विजय हवा आहे, विजय हवा आहे. भले आम्हाला दुखापत झाली तरी चालेल,
परंतु माझ्या टीमला मात्र विजय हवा आहे आणि त्यासाठी शॉर्ट सिली मिड ऑफ शॉर्ट सिली मिड ऑनला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केले जातात. गोलंदाज तयार. आदिनाथ पाटीलचा हा बॉल. त्यावेळेचा हा बॉल पंचांचा इशारा मात्र येतोय. वाईट बॉलचा कदाचित असू शकतो. यस इट इज. चेंडू मात्र वाईट जातोय आणि आता मात्र हे अंतर आपण पाहतोय 2 चेंडू आणि 10 धावा. 1 षटकार 1 चौकार. 1 षटकार 1 चौकार. हा सामना मात्र जिंकता येऊ शकतो. दोनही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर धाडावे लागतील, परंतु षटकार चौकारापेक्षा कमी अंक जर आले या चेंडूवर तर मात्र आदई संघ देवांश 11 चिंचपाडा संघाच्या विरोधामध्ये सुपर 8 ची लढत खेळेल आजच्या दिवसामध्ये. खूप अटीतटीचा सामना सुरू आहे. रंगतदार सामना रोमांचकारी स्थितीमध्ये. काही झालं तरी या बॉलवर धावा येणं फार गरजेचं आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. हा बॉल इथे मात्र पाहावं लागतंय. पंचांकडे पाहतोय परंतु लीगल डिलिव्हरी आहे. प्रणित पाटीलला हा बॉल का सोडला? कारण जेव्हा असं क्रिकेट येतं ना तेव्हा व्हाईट बॉलवर सुद्धा बॅट फिरवावी लागते. मग 1 रन घेऊन फायदा नाहीये. तुम्हाला दोनही चेंडू मारायचेच आहेत. कधी कधी व्हाईट बॉलवर एखादा एज लागून सुद्धा थर्ड मॅन किंवा पॉइंटच्या रिजनकडे बॉल जातो. त्यामुळे इथे चुकी जरूर केले. स्लोवर 1 आणि हा सामना मात्र जिंकलाय. गावदेवी शिवशंभो आदई टीमनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीमचा कॅप्टन आपण लगेच या. टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. बाकी सगळे प्लेयर नंतर या. पण तो टीमच्या कॅप्टननं लगेच धावत या. देवांश 11 चिंचपाडा टीमचा कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच या. टॉस केला जाईल आजच्या दिवसामधील ही शेवटची लढत. चिंचपाडा टीमचा कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये